नमस्कार मित्रांनो, मी धनजतमधनं जनराज बोलतो. कशा आहात? मजेत ना? मजेत राहायचं मित्रांनो. व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे मित्रांनो, आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आणि तुम्हाला जर कुक्कुटपालन करायचं असेल तर कसं केलं पाहिजे हे प्रॉपर आपण गायडन्स करतो मित्रांनो. आता हल्ली असं चालू आहे, पक्षी घ्या, पक्षी द्या, पक्षी घ्या, अंडे द्या. पण जे बॉयलरमध्ये विषय चालू आहे मित्रांनो. आज खूप लोकांचे बॉयलरचे शेड बंद पडले आणि त्यांना ते परवडत नाही आहे. तर गावरांमध्ये पण ती स्कीम होऊ शकते. आज बॉयलरला अंड्यांना तुम्ही विचार करा, लेअर जर तुम्ही चालू केलं कंपनीसोबत जॉईंट, लेअरचे अंड्यांची जो ब्रीड आहे ती लेअरची, ती जी अंडे देती तिची देण्याची क्षमता एक 80% ते 90%. तरी लोकांना परवडत नाही आज तो बिझनेस. तो बंद करून ते आपल्या याच्यामध्ये यायला तयार आहे की प्युअर गावरांमध्ये. पण प्युअर गावरांमध्ये पण तुम्हाला जर वाटतं की समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही पक्षी घेता, पिल्लं घेताय, तर ते पण तुम्ही त्यांच्यासोबत ती स्कीम चालू केली की पक्षी द्या, अंडे घ्या किंवा पक्षी घ्या, कटिंगचा माल घ्या. बॉयलरचा हा पक्षी जो आहे तो तुमचा 45 दिवसाचा जाऊन सुद्धा 5-5, 10-10, 20-20 हजार पक्षी, 25 हजार पक्षी सांभाळून याची फार्म करून पण जर लोकांना नसेल परवडत, तर गावरान पक्षी तुम्ही विचार करा, 3-3, 4-4, 5-5 हजार सांभाळून 4-4, 5-5, 6-6 महिने सांभाळून हे तुम्हाला परवडतं का? परवडू शकेल का? त्या स्कीममध्ये केलं तर गावरान पक्षी 100% परवडतो मित्रांनो. पण तो बिझनेस त्या पद्धतीत केला तर 100% नाही परवडत. त्यासाठी तुम्हाला बिझनेस तो गावरानचा कसा करायचा आहे. आता विचार करा, तुम्ही ज्यांच्याकडनं शेती करता, शेतकरी शेती करतो किंवा बिझनेसमॅन आहे, काही बिझनेस रनवे करता, कंपनी चालवत आहे, तर तुमचा पहिले प्रोडक्शन तयार करता. त्या प्रोडक्शन बनवून मग ते मार्केटमध्ये सेल आउट करताय. शेतीचं पण तसंच आहे. बियाणं आणून 5 किलो टाकलं 20 किलो झालं. तर असं नाही ना की ज्यांनी बियाणं दिलं त्याला तुम्ही पिकवलेला माल दिला, स्वतः सेल आउट करताय. त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी 2 पैसे बघायला मिळतात. ते जर त्यांनी बियाणं दिले आणि ज्याच्याकडून बियाणं घेतले त्याला जर रिटर्न तुम्ही प्रोडक्शन तयार केलेलं शेतीतून त्याला दिलं तर ते कसं परवडेल? विचार करण्यासारखं आहे. हा बिझनेस करायचा आहे, धनजोत फार्मला तुम्ही व्हिजिट करा. आपण त्याच्यावर विचार करून हा बिझनेस तयार केलेला आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने तो बिझनेस चालू करा मित्रांनो. धन्यवाद.